गावित आघाडीवर असल्याचं दिसतंय. अश्विन, खरं आणि आता 1-1चा आकडा 2-2 झालेला आहे. भाजप 2, काँग्रेस 1, शरद पवारांचा पक्ष 1. अधिक अपडेट भारतीकडे काहीतरी दिसतात. भारती, काय अपडेट आहे? अश्विन, खरं तर अगदी सुरुवातीचे जी मतमोजणी आहे ती सुरू आहे, पण जे कल आपल्याकडे अगदी सुरुवातीचे कल आले आहे त्यात दिसतंय की नंदुरबारमध्ये विजयकुमार गावितांना आत्ता सुरुवातीला आघाडी मिळालेली आहे. जे अपेक्षित होतं साकोलीमधनं नाना पटोलेंना आघाडी मिळालेली आहे. पुणे कॅन्टॉन्मेंट भाजपचे सुनील कांबळे आता आपल्याला आघाडीवर दिसतात आहे. त्यामुळे आपल्याकडे जे आलेले कल आहेत त्यापैकी हे उमेदवार आहेत. त्यामुळे अगदी सुरुवातीचे कल जे आलेले आहेत ते उत्तर महाराष्ट्रातनं आणि पश्चिम महाराष्ट्रातनं आलेले दिसतात. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कल आपल्या समोर आले. अत्यंत महत्त्वाची अपडेट, बारामतीमध्ये युगेंद्र पवार आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अश्विन, अत्यंत मोठी, अत्यंत टफ फाईट मानली जाते बारामतीमधली. युगेंद्र पवार आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. विद्या चव्हाण यांची एक छोटी कमेंट आपण घेऊया. विद्याताई, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू वाढलंय? नाही, मी सांगितलं ना मगाशी की हे अगदी सुरुवातीचं आहे, पण युगेंद्रजींनी चांगली सुरुवात केली आहे आणि त्याचा आनंद होणारच, स्वाभाविक आहे, तो चेहऱ्यावर दिसणारच. युगेंद्र पवार आघाडीवर सुरुवातीलाच. मला युगेंद्र पवार आघाडीवर मला फक्त आता आपण इतक्या लाईट मूडमध्ये आहोत तर मला असं वाटतं पोस्टल सुरू झालेलं आहे. तर ह्याचा अर्थ कोस्टल रोड झाला का सुरू यांचा विजयाकडे जाणारा, हे आपल्याला आता काही मिनिटात समजेल. अनेजी, नाही, सुरुवातीला जे भाजप आणि काँग्रेस एक एक सीट आहे, मला असं वाटतं या निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष होण्याच्या दृष्टीने ही लढत आहे. आणि त्याच्यातल्या दोघांना जर एक एक पहिले जर कल लागले असतील तर ते त्या दिशेत निदर्शक आहे की कोण सगळ्यात मोठा पक्ष होणार महाराष्ट्रात. ठीक आहे, येतो तुमच्याकडे. पण पहिला कल भाजपच्या बाजूने आणि जसं आता आपण बघतोय उमेदवारांची नावं देखील समोर यायला लागली आहेत. नंदुरबारमध्ये भाजपचे विजयकुमार गावित आघाडीवर, त्यानंतर तिकडे साकोलीमध्ये नाना पटोले पोस्टल मतमोजणीत आघाडीवर, बारामतीमध्ये युगेंद्र पवार आघाडीवर. त्याच्यामुळे ही एक मोठी नावं पहिली 3 समोर आलेली आहेत. या घडीची मोठी अपडेट, पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पुणे कॅन्टॉन्मेंट भाजपचे सुनील कांबळे आघाडीवर. प्रज्ञा, पुणे कॅन्टॉन्मेंट ही काहीशी क्रुशियल जागा होती भाजपसाठी किंवा एकूणच महायुतीसाठी. शेवटपर्यंत त्याचा अंदाज बांधता येत नव्हता, पण तिकडे भाजपचे उमेदवार आघाडीवर दिसतात. आपण टॅली पाहिली तर महायुती 7 जागांवर आघाडीवर आहे, महायुती 3 जागांवर, तर इतर पक्ष एका जागेवर आघाडीवर दिसतात. साकोलीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आघाडीवर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, बारामतीमध्ये युगेंद्र पवार आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. पुणे कॅन्टॉन्मेंटमधून भाजपचे सुनील कांबळे आघाडीवर असल्याचं दिसतंय. जी नावं समोर येत आहेत, जळगाव जामोदमधून भाजपचे संजय कुटे आघाडीवर आहेत. अर्थात ही पोस्टल मतमोजणी सध्या सुरू झालेली आहे.